गुड मॉर्निंग स्टुडंट, वन्स अगेन वेलकम टू द ऑनलाईन क्लासेस. तर आपण लास्ट पिरियडमध्ये डायजेस्टिव्ह ऑर्गन्स, एनर्जी फॉर द बॉडी अँड सर्क्युलेशन ऑफ ब्लड हे 3 पॉईंट्स बघितले होते. नाउ टुडे वी आर स्टार्टेड द नर्वस सिस्टीम. द नर्वस सिस्टीम मीन्स काय होते की चेता संस्था. कशा प्रकारे चेता संस्था आहे जी आपल्या बॉडीला मदत करत असते ते. द फंक्शन ऑफ द रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम आर विटल फॉर द बॉडी. तर जे श्वास पटल आहे, हृदय आहे आपलं आणि पचन संस्था यांची जी कामे शरीरासाठी इतकी महत्त्वाची असतात की दे हॅव टू बी कॅरीड आउट चीजलेसली अँड देअर आर सम टास्क दॅट वी कॅरी आउट ओनली व्हेन वी लाईक, फॉर एक्झाम्पल स्पीकिंग, रनिंग, स्टडिंग, प्लेइंग एक्सेट्रा. तर बघा, जे श्वास पटल आहे म्हणजे रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम ह्या ज्या 3 सिस्टीम आहे, तर यांची जी कामे आपल्या शरीरासाठी इतकी महत्त्वाची असतात की आपल्या कळत किंवा न कळत ती रात्रंदिवस चालू राहायला हवी असं वाटत असते. आणि काही जे कामे आपण आपल्या इच्छेनुसार करावी वाटते, आपल्याला हवी तेव्हा करतो आपण. जसं आपण बोलणं, स्पीकिंग, रनिंग, स्टडिंग किंवा प्लेइंग ही जी कामे आहे ती आपण आपल्या इच्छेनुसार करत असतो, आपल्याला जेव्हा हवी तेव्हा. यू हॅव लर्न दॅट कोऑर्डिनेशन मीन्स पेइंग अटेन्शन टू ऑल द डिफरंट फंक्शन अँड इन्शुअरिंग दॅट दे ऑल ऑकर ॲट द राईट टाईम अँड इन द राईट मॅनर. तर या सर्व प्रकारच्या कामावर लक्ष ठेवून ती योग्य त्यावेळी योग्य त्या पद्धतीने होतील याची खात्री करणे याला समन्वय साधणे असे आपण म्हणतो आणि हे आपण शिकलो आहोत. Maintaining this coordination is the function of the brain, and there is a network that connects the brain with all the different parts of the body. आणि असा जो समन्वय साधण्याचे काम करते ते मेंदू करत असते आणि मेंदू आणि शरीराच्या विविध भागामध्ये सतत संपर्क हा येत असतो. त्यासाठी ते एकमेकांना संदेशवाहन करणाऱ्या अनेक तंतूंनी जोडलेले असतात. अँड धिस इज अ नेटवर्क ऑफ नर्वस दॅट कॅरी मेसेजेस टू अँड फ्रो बिटवीन द ब्रेन अँड द पार्ट ऑफ द बॉडी, अँड द ब्रेन अँड द नेटवर्क ऑफ नर्वस आर टुगेदर कॉल्ड द नर्वस सिस्टीम, अँड द नर्वस सिस्टीम फंक्शन टू कोऑर्डिनेट ऑल अवर बॉडीली फंक्शन. त्यामुळे मेंदू आणि आपले जे शरीर आहे त्या शरीराच्या विविध भागामध्ये हा सतत संपर्क येत असतो. त्यासाठी ते एकमेकांना संदेशवहन करणारे अनेक तंतूंनी जोडले सुद्धा असतात, म्हणून त्यांना आपण नर्वस सिस्टीम म्हणजे चेतातंतू असं सुद्धा म्हणतो. आणि मेंदू आणि चेतातंतूचे जे जाडे असतात त्यांना एकत्रितपणे चेतासंस्था असं आपण म्हणत असतो आणि चेतासंस्था शरीरामध्ये समन्वय राखण्याचे हे कार्य करत असते. तर बघा, ही आहे नर्वस सिस्टीम. अशा प्रकारे ही आपल्या मेंदूपासून तर पायापर्यंत अशा सर्व पार्ट्स शरीराच्या विविध भागामध्ये याचा सतत संपर्क येत असतो. अदर सिस्टीम इन द बॉडी. तर शरीरातील इतर काही आणखी संस्था असतात. जसं बघा, वी हॅव लर्न समथिंग अबाउट द रेस्पिरेटरी सिस्टीम, द digestive system, the circulatory system, and the system that coordinate the function of all the system, the nervous system. Beside these, there are several other system in our body. तर आपण रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम आणि सिस्टीम दॅट कोऑर्डिनेट्स अँड फंक्शन आणि नर्वस सिस्टीम या सर्वांमध्ये समन्वय ठेवणारी चेतासंस्था या संस्थाविषयी या पाठात आपण थोडीशी माहिती घेतली. आणि याशिवाय आपल्या शरीरात अनेक संस्था सुद्धा आहेत हे सुद्धा आपल्याला कळलं. फॉर एक्झाम्पल, द स्केलेटल सिस्टीम गिव्स सपोर्ट अँड शेप टू द बॉडी अँड प्रोटेक्ट द इम्पॉर्टंट ऑर्गन्स इनसाइड इट. The excretory system expel the waste substances that are formed in the body. जसं फॉर एक्झाम्पल दिलं यांनी की शरीराला आधार आणि आकार देणारी आणि महत्त्वाच्या इंद्रियांचे रक्षण करणारी जी काही संस्था असते ती अस्थिसंस्था. त्याचप्रमाणे शरीरात तयार होणारे अनेक जे टाकाऊ पदार्थ असतात आणि ते शरीराबाहेर टाकणारी जी संस्था असते ती उत्सर्जन संस्था असं म्हटलं जाते. The working of all these system is extremely complex, but it is important to have information about them. या सर्व संस्थांची जी कार्य आहे ती अत्यंत गुंतागुंतीची आहे, खूप कॉम्प्लेक्स आहे
आणि त्याविषयी माहिती असणे आपल्याला खूप महत्त्वाचे असते. तर अशा प्रकारे आपण नर्वस सिस्टीम आणि अदर सिस्टीम इन द बॉडी हे आपण बघितलंय. म्हणजे आपल्या शरीरामध्ये भरपूर अशा सिस्टीम आहे जे आपण या लेसनमधून शिकलेलो आहोत. जसं सुरुवातीला आपण बघितलं की रेस्पिरेटरी सिस्टीम, नंतर आपण बघितली डायजेस्टिव्ह सिस्टीम, नेक्स्ट आपण बघितलं डायजेस्टिव्ह ऑर्गन्स कसं होतं, नर्वस सिस्टीम कशी आहे, त्याचप्रमाणे आपण स्केलेटन सिस्टीम कशी आहे किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम, कोऑर्डिनेटरी सिस्टीम, अशा प्रकारे आपण नर्वस सिस्टीम, अशा प्रकारे वेगवेगळ्या सिस्टीम आपण लर्न केलेल्या आहे या लेसनमधून. तर बघा क्वेश्चन नंबर 4 जो आहे मॅच द फॉलोइंग. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, पेअर लावायचे आहे. तर आता लंग्स हे कोणतं काम करते, लंग्स मीन्स फुफ्फुस. तर लंग हे रेस्पिरेशनचं म्हणजे श्वसन संस्थेचं काम करते. स्टमक मीन्स जठर, पोट. तर स्टमक हे कशाचं काम करते, डायजेशनचं म्हणजे पचनचं काम करते, पचन संस्थेचं काम करते. हार्ट मीन्स हृदय. तर हृदय कशाचं काम करते, सर्क्युलेशनचं म्हणजे रक्ताभिसरणचं काम करते. ब्रेन मीन्स मेंदू हे कशाचं काम करते, कोऑर्डिनेशन म्हणजे चेता संस्थेचं काम करते. अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग हा तुम्हाला 1 टाइम राईट डाऊन करायचा आहे नोटबुकमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन मधले आपले बी आणि सी हा 2 क्वेश्चन झालेले होते आणि एक क्वेश्चन राहिलेला होता नेम द सिस्टीम दॅट कॅरी आउट द डिफरंट फंक्शन ऑफ द बॉडी. तर हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे शरीरात आपल्या कार्य करणाऱ्या संस्थांची आपल्याला नावं लिहायची आहे. तर कोणती संस्था आहे बघा, रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, स्केलेटल सिस्टीम अँड एक्सक्रेटरी सिस्टीम आर सम ऑफ द सिस्टीम दॅट कॅरी आउट डिफरंट फंक्शन ऑफ द बॉडी. या सर्व ज्या संस्था आहेत त्या आपल्या शरीरात काम करणाऱ्या आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर परत तुम्हाला 3 टाइम राईट डाऊन करायचं आहे आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करूया. सो ही जी पूर्ण एक्सरसाइज आहे ती खूप इझी आहे आणि इझी असल्यामुळे ते तुम्हाला लर्न करायचं आहे कारण तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे, टेस्ट होणार आहे. त्यामुळे हे सर्व जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला व्यवस्थितपणे लर्न करायचं आहे. ओके, गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.